नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 5 सहकारी संस्थेचे हिशेब व सहकारी संस्थेच्या हिशेबाची तपासणी करणे, अकाउंट्स अँड ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज याविषयीची माहिती अभ्यासूया. मित्रांनो, या पाठ्यपुस्तकाच्या या प्रकरणाच्या प्रारंभी आपणासमोर सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी या संदर्भातील जी ठळक मुद्दे दिलेले आहेत त्या संदर्भात क्रमांक 1 म्हणजे सहकारी संस्थेचे हिशेब पुस्तके आणि सहकारी संस्थांची वार्षिक हिशेब पत्रके हा भाग या प्रकरणामधून बोर्डाने यावर्षीकरिता आपल्या अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. हे यापूर्वीच आपण आपल्या ग्रुपवर बोर्डाचे परिपत्रक जे 25% अभ्यासक्रम वगळला त्यामधून या प्रकरणातला हा भाग आपण इग्नोर करावा किंवा हा भाग अभ्यासाला नाही आहे. आज आपण या प्रकरणामधील मित्रांनो सहकारी संस्थेची हिशेब तपासणी किंवा संस्थेचं लेखापरीक्षण किंवा अंकेक्षण म्हणजेच ऑडिट म्हणजे काय, त्याचा अर्थ व व्याख्या आणि सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचे प्रकार, टाइप्स ऑफ ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज याविषयीची माहिती अभ्यासूया. मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील कलम 81 अनुसार प्रत्येक सहकारी संस्थेला आपले आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजेच 31 मार्च नंतर प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या संपूर्ण वार्षिक हिशेबांची किंवा वार्षिक हिशेब पुस्तकांची व वार्षिक हिशेब पत्रकांची महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याअंतर्गत जो प्रशासकीय अधिकारी आहे म्हणजे निबंधक किंवा मान्यताप्राप्त शासकीय अंकेक्षकाकडून सहकारी संस्थेच्या हिशेबाची तपासणी करून घेणं म्हणजेच त्याला लेखापरीक्षण असे म्हणतात किंवा अंकेक्षण म्हणजेच ऑडिट करून घेणे हे कंपल्सरी असतं, बंधनकारक असतं. मित्रांनो, सहकारी संस्थांची स्थापना खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने केली जाते. सहकारी संस्थांना बाह्य मार्गांनी म्हणजे शासनाअंतर्गत किंवा सहकारी बँकांमार्फत सहकारी संस्थेच्या विकासासाठी किंवा सभासदांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचं भांडवल बहिर्गत मार्गांनी संस्थेला प्राप्त होत असतं. परंतु त्या सहकारी संस्थेला प्राप्त झालेल्या भांडवलाचा सदुपयोग किंवा त्याचा विनियोग व गुंतवणूक किंवा त्याचा योग्य वापर सहकारी संस्थेचे पदाधिकारी किंवा संस्थेचा संचालक मंडळ करता आहे किंवा नाही यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या संपूर्ण हिशेबाची तपासणी करणे किंवा सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवणे ही बाब अत्यंत महत्वाची मानली जाते. सहकारी संस्था आपल्या महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे संपूर्ण हिशोब जमा खर्चाच्या नियमाप्रमाणे
किंवा बुक किपिंग अँड अकाउंटन्सीच्या नियमाप्रमाणे पुस्तपालन व लेखाक्रमाच्या अधिनियमानुसार संपूर्ण सहकारी संस्थेचे वार्षिक हिशेब लिहिले जात आहे किंवा नाही, संस्थेच्या हिशोबात काही गैरप्रकार आहेत काय, संस्थेमध्ये संस्थेची उद्दिष्टे कितपत साध्य केली जात आहे, सहकारी संस्था समाज कल्याणकारी कार्य करण्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या असतात, त्या माध्यमाने संबंधित सहकारी संस्थेच्या सभासदांचं हित किती जपलं जात आहे आणि एकंदरीत सहकारी संस्थेचा कारभार पारदर्शकपणे आणि सहकारी कायद्यातील नियमाप्रमाणे आणि सभासदांच्या अपेक्षेनुसार बरोबर चालू आहे किंवा नाही, या सर्व बाबींची तपासणी किंवा त्याचं इन्स्पेक्शन व व्हेरिफिकेशन करण्याच्या दृष्टीने मित्रांनो, महाराष्ट्र सहकार खात्याअंतर्गत वर्ष संपल्यानंतर संस्थेचं त्यांची हिशोब तपासणी करणं बंधनकारक असतं किंवा या उद्देशाने संबंधित सहकारी संस्थांची हिशोब तपासणी किंवा त्याचं ऑडिट केलं जात असतं. यानंतर हिशोब तपासणी म्हणजे काय, याविषयीचा अर्थ आणि व्याख्या अभ्यासूया. मित्रांनो, सहकारी संस्थेच्या दैनंदिन हिशोब पुस्तकांची किंवा हिशोब पुस्तकामध्ये केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची, संस्थेच्या संपूर्ण वार्षिक हिशेबांची आणि संस्थेने जे हिशेब ठेवलेले आहेत ते हिशेबासंबंधीची दस्तऐवज, कागदपत्रे, प्रमाणके आणि इतर महत्वाच्या कागदपत्रांची केली जाणारी तपासणी किंवा सहकार खात्याअंतर्गत प्रमाणित लेखापरीक्षकांकडून किंवा हिशेब तपासणीसाकडून सहकारी संस्थेच्या हिशेबाचं केलं जाणारं परीक्षण, निरीक्षण किंवा त्याची व्हेरिफिकेशन किंवा संपूर्ण सहकारी संस्थेच्या वार्षिक हिशोब पुस्तकांची केली जाणारी तपासणी म्हणजेच संस्थेची हिशेब तपासणी किंवा लेखा परीक्षण किंवा त्यालाच अंकेक्षण असे म्हणतात. मित्रांनो, या पाठ्यपुस्तकाच्या या पेजवर आपणास हिशोब तपासणी विषयी जो अर्थ आणि व्याख्या दिलेली आहेत ती आपण समजून घेऊया. हिशोब तपासणी म्हणजे सहकारी संस्थांची वार्षिक हिशोब पुस्तके व आर्थिक विवरण पत्रकांमध्ये किंवा संस्थेच्या वार्षिक हिशोब पत्रकांमध्ये नोंद केलेल्या आकडेवारीचे परीक्षण करून ही आकडेवारी ज्या व्यवहारांवर नोंदवलेली आहे त्या व्यवहारांची सत्यता किंवा रियालिटी संबंधित हिशेब पुस्तकांच्या पुराव्याच्या आधारे पडताळून त्यावर अहवाल देणे म्हणजे अंकेक्षण होय किंवा त्याला हिशेब तपासणी असे म्हणतात. थोडक्यात सहकारी संस्थेची हिशेब तपासणी करणे म्हणजे मित्रांनो, सहकारी संस्थेने जे आर्थिक व्यवहार संबंध आर्थिक वर्षात केलेले आहेत म्हणजे फायनान्शियल इयर मध्ये जे इकॉनॉमिकल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, व्यवसायाच्या संदर्भातली जी काही खरेदी विक्री झालेली आहे, संस्थेचा खर्च उत्पन्न आणि या संदर्भातली जी हिशोब पुस्तके संस्थेने लिहिली असेल त्या संदर्भातली जी कागदपत्र हिशोबासंबंधीची आहे, संस्थेची संपूर्ण वैधानिक हिशोब पुस्तके, या सर्व हिशोब पुस्तकांची सहकार खात्याच्या एका तज्ञ लेखापरीक्षकांकडून किंवा हिशोब तपासणी करणाऱ्या सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित सर्व हिशोब पुस्तकांची काळजीपूर्वक सूक्ष्मपणे त्याचं केलं जाणारं निरीक्षण, परीक्षण किंवा त्या संदर्भातली त्या संस्थेच्या हिशोबाची तपासणी म्हणजेच हिशोब तपासणी होय. हा एक अर्थ बघितल्यानंतर आपण हिशोब तपासणीची या ठिकाणी जी दिलेल्या दोन व्याख्या आहेत या पाठ्यपुस्तकामध्ये त्या हिशोब तपासणीच्या व्याख्या अभ्यासूया. क्रमांक 1 ची जी व्याख्या दिली आहे आर.जी. विल्यम यांची, व्यवसायाची आर्थिक स्थिती खरी व बिनचूक
दर्शवण्याच्या दृष्टीने संस्थेने तयार करण्यात आलेले ताळेबंद किंवा स्थितीविवरण योग्य पद्धतीने तयार करण्यात आलेले आहे किंवा नाही याची रियालिटी किंवा याची खात्री करून घेण्याच्या उद्देशातून संस्थेच्या व्यावसायिक लेखा पुस्तकांची किंवा हिशोब पुस्तकांची, संस्थेच्या विविध प्रकारच्या हिशोबासंदर्भातल्या खात्यांची आणि प्रमाणकांची म्हणजेच व्हाउचर संस्थेने ठेवलेलं त्याची तपासणी करणे म्हणजे लेखापरीक्षण होय. अशी एक व्याख्या सविस्तरपणे R.G. विल्यम यांची या ठिकाणी क्रमांक 1 ची व्याख्या हिशोब तपासणीच्या संदर्भात किंवा लेखापरीक्षण विषयी दिलेली आहे. क्रमांक 2 ची व्याख्या अभ्यासूया. हिशोब तपासणी म्हणजे काय, तर क्रमांक 2 च्या व्याख्येमध्ये दिलेला आहे, हिशोबाच्या पुस्तकांचे बुद्धी कौशल्याने सखोल परीक्षण करण्यासाठी ज्या आधारावर व्यापारी हिशेब लिहिले आहेत त्या पावत्या व कागदपत्रांची तपासणी करून ज्या काळासाठी नफातोटा पत्रक व ताळेबंद पत्रक तयार केला आहे त्याची सत्यता तपासून ते वास्तविक परिस्थितीचे प्रदर्शन करते आहे किंवा नाही याची पाहणी करणे म्हणजे हिशोब तपासणी करणे होय. अशी दुसरी व्याख्या J.R. बाटलीबाय यांची दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, क्रमांक 1 ची व्याख्या आणि क्रमांक 2 ची व्याख्या याचा आपण थोडक्यात जर विश्लेषण केलं तर आपणास कळून येईल की सहकारी संस्थेने वार्षिक जे हिशोब ठेवलेले आहेत, वार्षिक हिशोब पत्रके जे तयार केलेले आहेत त्या हिशोब पुस्तकांची सत्यता संबंधित हिशोब पुस्तकांच्या आधारे तपासणे म्हणजे आणि संबंधित संस्थेने लिहिलेले हिशोब बरोबर आहेत की चूक आहेत, संस्थेने ठेवलेले हिशेब जमा खर्चाच्या नियमाप्रमाणे ठेवले आहेत किंवा नाही, संस्थेचं नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रक आणि व्यापारी पत्रके म्हणजे थोडक्यात वार्षिक हिशोब पत्रके किंवा फायनल अकाउंट हे यावरून संस्थेची वर्षाच्या शेवटची आर्थिक स्थिती किंवा फायनान्शियल पोझिशन कशी आहे या सर्व संदर्भात माहिती तपासणे किंवा त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करणे म्हणजे हिशोब तपासणी होय. असा या दोन्ही व्याख्यांमधून आपल्याला सर्वसाधारण अर्थ काढता येईल. आणि यानंतर मित्रांनो आपण हिशोब तपासणीचे किंवा अंकेक्षणाचे प्रकार, टाइप्स ऑफ ऑडिट अभ्यासूया. हिशोब तपासणी हा अर्थ आपण विचारात घेतल्यानंतर किंवा हिशोब तपासणी करणे म्हणजे संबंधित सहकारी संस्थेने लिहिलेले हिशोब बरोबर आहेत की चूक आहेत, त्या हिशोबामध्ये काही गैरप्रकार तर नाही ना, संस्थेने लिहिलेले हिशोब जमा खर्चाच्या नियमाप्रमाणे आणि सहकारी कायद्यातील नियमाप्रमाणे बरोबर ठेवले आहेत का याची चेकिंग करणे, याचं व्हेरिफिकेशन करणे किंवा याचं इन्स्पेक्शन करणे म्हणजे हा आपण हिशोब तपासणीचा अर्थ बघितल्यानंतर या आधारे हिशोब तपासणीचे किंवा अंकेक्षणाचे प्रकार अभ्यासूया. आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या पेजवर आपणासमोर हिशोब तपासणीचे प्रकार हा एक विभाजित केलेला चार्ट दिसतोय. सर्वसाधारणपणे हिशोब तपासणीचे प्रकार एकूण 4 पडतात. क्रमांक 1 चा हिशोब तपासणीचा प्रकार म्हणजे वैधानिक हिशोब तपासणी किंवा वार्षिक हिशोब तपासणी ही होय. क्रमांक 2 सतत किंवा निरंतर किंवा अखंड हिशोब तपासणी. क्रमांक 3 चा हिशोब तपासणीचा प्रकार अंतर्गत हिशोब तपासणी किंवा इंटरनल ऑडिट. आणि क्रमांक 4 चा हिशोब तपासणी प्रकार आहेत अंतरिम किंवा मध्यवधी किंवा सामायिक इंटरिम ऑडिट. अशा प्रकारे एकूण हिशोब तपासणीचे प्रमुख 4 प्रकार पडतात. मित्रांनो, हिशोब तपासणीचे जे प्रकार आहेत त्या हिशोब तपासणीच्या प्रकारांमधच्या या सर्व माहिती आपण प्रत्येक टू द पॉइंट अभ्यासूया. क्रमांक 1 चा हिशोब तपासणीचा प्रकार
म्हणजे वैधानिक किंवा वार्षिक हिशोब तपासणी म्हणजे काय, ही संकल्पना किंवा त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. यालाच अॅन्युअल ऑडिट असेही म्हणतात. मित्रांनो, सहकारी संस्थाला आपले आर्थिक वर्ष किंवा फायनान्शियल इयर संपल्यानंतर म्हणजे 31 मार्च नंतर महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थेला हिशेब तपासून घेणे सक्तीचे आहे, बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. म्हणून आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशेब पूर्ण झाल्यानंतर जी हिशोब तपासणी केली जाते त्यालाच वार्षिक हिशोब तपासणी किंवा वैधानिक हिशोब तपासणी असे म्हणतात. वैधानिक हिशोब तपासणी या अर्थाने मित्रांनो की ही हिशोब तपासणी महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 नुसार संस्थेने आपले आर्थिक वर्ष संपल्यानंतर करणे प्रत्येक संस्थेला सक्तीचे असते, बंधनकारक असते. म्हणून या हिशोब तपासणीला वैधानिक हिशोब तपासणी किंवा कायदेशीर हिशोब तपासणी असे म्हणतात. तर वार्षिक हिशोब तपासणी म्हणजेच या हिशोब तपासणीच्या या नावावरूनच आपल्याला अर्थबोध होतो. मित्रांनो, वार्षिक हिशोब तपासणी म्हणजे जे संस्थेचे हिशेब आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक वर्षाच्या शेवटी आपले हिशोब पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी करावी लागते, अशा हिशोब तपासणीला म्हणूनच वार्षिक हिशोब तपासणी असे म्हणतात. ही हिशोब तपासणी प्रत्येक सहकारी संस्थेला संस्थेचा आर्थिक वर्ष संपल्यानंतर किंवा 31 मार्च नंतर 4 महिन्याच्या आत ही हिशोब तपासणी करावी लागते. या हिशोब तपासणीसाठी नियुक्ती किंवा ऑडिटरची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यांकडून किंवा निबंधकाकडून केली जाते. या हिशोब तपासणीवरून संस्थेला अंकेक्षण वर्ग किंवा ऑडिट ग्रेड किंवा ऑडिट क्लास दिला जातो. हे या अंकेक्षणाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. थोडक्यात वैधानिक किंवा वार्षिक हिशोब तपासणी मित्रांनो हे संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेला सहकारी कायद्यातून नियमानुसार ही हिशोब तपासणी करणे बंधनकारक असते आणि हे अंकेक्षण प्रत्येक सहकारी संस्थेला वर्षाच्या शेवटी करावं लागतं. म्हणून या अंकेक्षण प्रकाराला या अर्थाने वार्षिक हिशोब तपासणी असे म्हणतात. त्यानंतर क्रमांक 2 चा अंकेक्षणाचा किंवा हिशोब तपासणीचा प्रकार अभ्यासूया. सतत किंवा निरंतर किंवा अखंड हिशोब तपासणी, त्याला कंटिन्युअस ऑडिट असे म्हणतात. सतत किंवा निरंतर हिशोब तपासणी म्हणजे काय, ही संकल्पना समजून घेऊया किंवा त्याचा अर्थ. सतत किंवा निरंतर किंवा कंटिन्युअस ऑडिट म्हणजेच हिशोब तपासणी म्हणजे जी हिशोब तपासणी वर्षातील संस्थेच्या सर्व व्यवहारांचे सातत्याने किंवा नियमितपणे ठराविक काळाने वर्षभर केलेले सखोल परीक्षण होय. ज्या सहकारी संस्था मोठ्या प्रकारच्या असतात किंवा ज्या सहकारी संस्थांचे व्यवहारांचे प्रमाण, खरेदी विक्रीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर असते, अशा संस्थांमध्ये सहकारी कायद्यानुसार सतत हिशोब तपासणी करणे बंधनकारक असते. विशेषतः उदाहरणार्थ सहकारी खरेदी विक्री संस्था, सहकारी सूतगिरण्या, सहकारी साखर कारखाने किंवा सहकारी बँका अशा प्रकारच्या मोठ्या प्रकारच्या सहकारी संस्थांमध्ये सतत किंवा निरंतर हिशोब तपासणी करणे हे प्रत्येक सहकारी संस्थेला आवश्यक असतं, बंधनकारक असतं. ही हिशोब तपासणी मित्रांनो क्रमांक 2 चा जो प्रकार आहे ही सतत नियमितपणे वर्षभर सुरू असते. म्हणून अशा हिशोब तपासणीला या नावावरूनच सतत किंवा निरंतर अखंड हिशोब तपासणी किंवा कंटिन्युअस ऑडिट असे म्हणतात. ही हिशोब तपासणी संस्थेमध्ये सतत नियमितपणे वर्षभर केली जाते. सतत हिशोब तपासणीमुळे संस्थेचे अंतिम खाते किंवा वार्षिक हिशोब, त्यालाच फायनल अकाउंट असं म्हणतो आपण, हे तात्काळ किंवा ताबडतोब तयार करणं शक्य होतं. की त्यासाठी खूप या हिशोब तपासणीमुळे वार्षिक हिशोब लवकर तयार केले जातात
किंवा वार्षिक हिशोब तपासणी मधल्या चुका कमी करणं शक्य होतं. त्यानंतर क्रमांक 3चा अंकेक्षणाचा किंवा हिशोब तपासणीचा प्रकार बघूया आपण. अंतर्गत हिशोब तपासणी म्हणजेच त्याला इंटरनल ऑडिट असे म्हणतात. अंतर्गत हिशोब तपासणी म्हणजे काय, तर सहकारी संस्थेच्या हितासाठी संस्थेच्या अंतर्गत स्वतंत्रपणे आर्थिक लेखांकन व इतर व्यावसायिक व्यवहाराची परीक्षण करणे, व्यवस्थापनाचा सुरक्षित व विधायक मार्ग म्हणून हे अंकेक्षण केले जाते. त्यास अंतर्गत हिशोब तपासणी असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात अंतर्गत हिशोब तपासणी म्हणजे हे संस्थेच्या खाजगी व्यक्तींकडून संस्थेनेच नियुक्त केलेल्या एका स्वतंत्र अशा प्रायव्हेट ऑडिटर कडून ही हिशोब तपासणी केली जात असते. म्हणून या हिशोब तपासणीला मित्रांनो अंतर्गत हिशोब तपासणी असे म्हणतात. ही हिशोब तपासणी प्रत्येक सहकारी संस्थेला करणे कंपल्सरी नसते, सक्तीचे नसते किंवा बंधनकारक नसते. विशेषतः मोठ्या आकाराच्या सहकारी संस्थांकडे अंतर्गत हिशोब तपासणीचा स्वतंत्र विभाग असतो. अंतर्गत हिशोब तपासणी विभाग जर स्वतंत्रपणे व कार्यक्षमपणे संस्थेमध्ये कार्यरत असेल तर हिशोब तपासणी अशा अंतर्गत तपासणीवर काही अंशी अवलंबून राहू शकतो. सहकारी संस्थेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून ही हिशोब तपासणी केली जाते. हे या हिशोब तपासणीचं मित्रांनो अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवावं. म्हणजेच ही हिशोब तपासणी शासन मान्य किंवा सहकार खात्याअंतर्गत केली जात नाही, तर सहकारी संस्थेने नियुक्त केलेल्या एका खाजगी कर्मचाऱ्यांकडून ही हिशोब तपासणी केली जात असते. अंतर्गत हिशोब तपासणीमुळे वैधानिक हिशोब तपासणीला मदत होते. हे सुद्धा या हिशोब तपासणीचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवावं. आणि म्हणून या अर्थाने आपण अंतर्गत हिशोब तपासणी हा एक मुद्दा अभ्यासल्यानंतर किंवा हिशोब तपासणीचा प्रकार अभ्यासल्यानंतर हिशोब तपासणीचा शेवटचा प्रकार अभ्यासूया. तो म्हणजे अंतरिम किंवा मध्यवधी किंवा त्याला 6 हिशोब तपासणी, इंटरिम ऑडिट असे म्हणतात. आर्थिक वर्षाच्या किंवा 2 ताळेबंद पत्रकाच्या मधल्या काळात हंगामी नफा शोधून हंगामी लावून देण्याच्या दृष्टीने जे हिशोब तपासणी केली जाते तिलाच मध्यावधी हिशोब तपासणी किंवा अंतरिम हिशोब तपासणी किंवा दुसऱ्या अर्थाने 6 हिशोब तपासणी असेही म्हणतात. मध्यावधी हिशोब तपासणीमुळे वार्षिक हिशोब तपासणीसाठी या हिशोब तपासणीमुळे खूप मदत होत असते. मध्यावधी हिशोब तपासणीमुळे नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रक किंवा संस्थेची इतर वार्षिक हिशोब पत्रके त्वरित तयार करणं सुलभ जातं. कारण हिशोब तपासणीचे बरेचसे काम मित्रांनो मध्यावधी हिशोब तपासणी मध्ये पूर्ण झालेले असतं. या हिशोब तपासणीमुळे संस्थेच्या हिशोबातील किंवा हिशोब पुस्तकातील काही चुका जर झाल्या असेल किंवा त्रुटी किंवा दोष किंवा अनियमितता किंवा संस्थेच्या हिशोबामध्ये किंवा आर्थिक व्यवहारामध्ये अफरातफरीचे प्रकार या हिशोब तपासणीमुळे लवकर उघडकीस येतात. हे या हिशोब तपासणीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. व या हिशोब तपासणीमुळे संस्थेमध्ये हिशोब लिहिणाऱ्या हिशोब कर्मचाऱ्यांवर किंवा संबंधित लेखापालांवर म्हणजेच अकाउंटंट यांच्यावर नियंत्रण राहण्यास मदत होते. आर्थिक वर्षाच्या मध्यंतरी हिशोब तपासणी केल्यामुळे त्यावेळीची व्यवसायाची आर्थिक स्थिती संस्थेला समजून येण्यास मदत होते व त्यानुसार संस्थेला योग्य ध्येय धोरणांचा अवलंब करता येतो. थोडक्यात मित्रांनो अंतरिम किंवा मध्यवधी हिशोब तपासणी म्हणजे वर्ष संपण्याच्या मध्येच जे हिशोब तपासणी केली जाते अशा हिशोब तपासणीला मध्यावधी हिशोब तपासणी किंवा अंतरिम हिशोब तपासणी असे म्हणतात. कारण आपण क्रमांक 2चा हिशोब तपासणीचा प्रकार बघितला मित्रांनो की प्रत्येक सहकारी संस्थेला सहकारी कायद्यानुसार ही संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे वर्ष संपल्यानंतर हिशोब तपासणी करणं बंधनकारक असतं. परंतु हा क्रमांक 4था जो आहे अंतरिम किंवा मध्यवधी हिशोब तपासणी ही वर्ष संपण्यामध्येच केली जात असते आणि त्यामुळे
या हिशोब तपासणीला अंतरिम किंवा मध्यावधी हिशोब तपासणी असे म्हणतात. विशेषतः ही हिशोब तपासणी करण्याचा मुख्य मूळ उद्देश की मधल्या काळात म्हणजे 6 महिन्यानंतरचा संस्थेला जो हंगामी नफा आहे तो शोधून काढण्यासाठी आणि सभासदांना हंगामी म्हणजे 6 महिन्यानंतर लाभांश देण्याच्या दृष्टीने ही हिशोब तपासणी केली जात असते. म्हणून या अर्थाने मित्रांनो या अंकेक्षण प्रकाराला किंवा हिशोब तपासणीला मध्यावधी हिशोब तपासणी असे म्हणतात. आणि अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सहकारी संस्थेच्या हिशोब तपासणी म्हणजे काय, त्याचा अर्थ व व्याख्या आणि हिशोब तपासणीचे प्रकार अभ्यासलेले आहेत. याबरोबरच आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.